सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. आपण मागच्या ह्याच्यात जिओलॉजिकल वर्क ऑफ द रिव्हर पाहिला, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला ना. हा हा 5000 बाबा समजून घ्यायचा, नाही तर गडबड होईल, नाही तर बस. त्याच्यामध्ये मी म्हणलं होतं तीन प्रकारचे कार्य नदी करते. पहिलं खनन इरोजनल, दुसरं वहन ट्रान्सपोर्टेशनल, तिसरं संचयन डिपोजिशनल. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे भूरूप तयार होतात. तर खरंच बा 3 गोष्टीमुळे भूरूप तयार होतात का, या 3 कार्यामुळे? तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज केवळ इंट्रोडक्शन करूया, कारण प्रत्येक भूरूपाला खूप डिटेलमध्ये पाहावं लागते. तर पहिल्यांदा आपण कोणत्या बाबीमुळे कोणती भूरूपे एवढंच करूया, कारण की असे सोपे प्रश्न विचारते. आणि मग आपल्याला हे नाही, आपण नाही का फालतूचा डिटेल अभ्यास करतो आणि परीक्षामध्ये बाबा डिटेल नाही. तुम्ही काही एक्सपर्ट म्हणून नाही, जिओग्राफीचे जनरल स्टडीज हो, आपण जीएस सोडून जिओलॉजिस्ट बनायला जातो. जीएस करायचा, जिओलॉजिस्ट नाही. आलं लक्षात? हा, तर तेवढं समजून घ्या. आता आपण काय बघणार, कोणत्या कार्यामुळे कोणती भूरूपे होतात. किती कार्य आहेत नदीची? 3. बरोबर आहे. तर किती भूरूपे? मग 3 प्रकारची असली पाहिजे. पण अरे बापरे, इथे काय दिसते? लँडफॉर्म्स रिव्हरचे 2च प्रकार दाखवले. एक खनन भूरूप इरोजनल लँडफॉर्म आणि दुसरा निक्षेपण भूरूप अरे डिपोजिशनल. ट्रान्सपोर्टेशन गेला कुठं? तर ट्रान्सपोर्ट इथं आहे भाऊ. कुठं आहे ट्रान्सपोर्टेशन? तसं तुम्ही तर लिहिल्या नव्हता, आता लिहिता. तसं नाही. काय आहे इरोजन केव्हा होईल? जिओलॉजिकल वर्क ऑफ रिव्हर पाहिला ना, त्याच्यात इरोजन केव्हा होईल? जेव्हा वहन क्षमता असेल आणि नदीचा भार बरोबर असेल तर. बरोबर आहे. त्याच्यात लोचा झाला की मग होत नाही. तर म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इथंही राहील आणि डिपॉझिशन मध्ये ट्रान्सपोर्ट नाही झालं तर काय डिपॉझिशन करा. बरोबर आहे. त्यामुळे दोघांमध्ये तो आहे. पण दोघांच्या डॉमिनेशनच्या आधारावर आपण भूरूपे बघतो. हा दोघांना काय आहे? मदतनीस आहे. हा केवळ मदत करतो, असिस्ट करतो. इट इज नॉट परफॉर्मिंग द, त्याला म्हणतात कोर रोल. तो कोर रोल नाही आहे. ठीक आहे. आता केवळ आपण नावं समजून घेऊया, कारण की त्याच्यावर प्रश्न असतात म्हणून. ठीक आहे. चला, इरोजनल लँडफॉर्म मध्ये इकडून सुरुवात करूया. काय दिसते? आकृती लक्षात घ्या थोडीशी, म्हणजे अभ्यास होतो. व्ही आकाराची दरी, व्ही शेप व्हॅली पहिलं. त्याच्यानंतर खोल दरी किंवा घडे, गॉर्ज किंवा कॅन्यॉन. बरोबर आहे. दोघांमधला फरक आपण डिटेलमध्ये पाहूया, नंतर एकेकाला आरामात समजून घेऊ. है ना. त्यानंतर आपल्याला दिसते धबधबे आणि डो, वॉटरफॉल अँड प्लंज पूल. हा सुद्धा काय आहे? इरोजनल लँडफॉर्म. त्याच्यानंतर आहे कुंभगर्त. काय आहे? कुंभगर्त, पोटहोल्स. त्याच्यानंतर अवखात नागमोडी, इन्सिस्ट एंट्रेंच मेंडर्स. है ना, इन्सिस्ट एंट्रेंच मेंडर्स आपल्याला दिसतात. ठीक आहे का? आता बघा इथे नागमोडी दिलेले आहे, पण शब्द आहे अवखात, इन्सिस्ट आहे. लक्षात आलं का? ते खूप महत्वाचं आहे, कारण इकडे पण नागमोडी दिसेल तुम्हाला. सो डोंट बी कन्फ्युज. हा रिज्युनेशन जे होते रिव्हरचं त्याच्यामुळे आहे, इकडचा नॉर्मल याच्यात आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं कुठे काय आहे. इरोजनल लँडफॉर्म मध्ये इन्साइज्ड किंवा एंट्रेंच म्हटलं मेंडर्स तर इरोजनल. आणि इकडे बघा काय दिसतं तुम्हाला? कुठे गेल्यावर बा, कुठे गेल्यावर? हा बघा मेंडर्स, डिपोजिशनल. गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं? बरेच वेळा कन्फ्युजन होतं ना मग आपण. हा, म्हणून पहिल्यांदा इंट्रो है ना. नदी वेदिका, रिव्हर्स टेरॅसेस, रिव्हर टेरॅसेस, नदी वेदिका म्हणजे पायऱ्या नदीच्या दिसतात ना, नदीच्या. त्यानंतर गुंफित गिरिपाद, इंटरलॉकिंग स्पर्स, म्हणजे हे असा पहाड आहे, आपण नाही का काढतो असा, मग अशी नदी जाते रे बाबा, अशी नदी जाते, मग असा पहाड है ना, इंटरलॉक झालाय. इंटरलॉक. गेटिंग द पॉइंट? हे नॉर्मल आहेत. हा, याच्यापेक्षा अजून भूरूपे आहेत, पण हे नाव लक्षात ठेवा आता. क्लिअर? आता इकडे बघूया डिपोजिशनल. बघा डिपोजिशनल पहिलं दिसते गाळाचे पंखे किंवा शंकू, ॲल्युव्हियल फॅन्स किंवा ॲल्युव्हियल कोन्स. त्यानंतर आहे वाळूचा बंधारा, सँड बँक्स. लक्षात आलं का? सँड बँक्स, वाळूचे बंधारे, सँड बँक्स.
त्यानंतर आहे नैसर्गिक तटबंध, नॅचरल लेव्हीज, जिथे नदी वाहते, पूर आला की त्याला तोडून टाकते तो. त्याच्यानंतर पसरलेलं जे मैदान असते त्याला आपण काय म्हणतो, पूर मैदान, फ्लड प्लेन. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय की अशी नदी जेव्हा मुळत राहते तेव्हा तिथे ते बघा पॉइंट बार तयार झाला, त्याला नागमोड दंड पॉइंट बार म्हणतो. असं मुडते, अशी नदी मुडते म्हणून हा बार झाला, पण हा पॉइंटला आहे म्हणून पॉइंट बार. त्याच्यानंतर वाळूचा दंड, सँड बार्स, हे इथे जिथे डिपॉझिट होतात त्याला सँड बार्स म्हणतात. आणि हे अशी वळण घेते, याला नागमोड वळण. आणि वळण घेऊन काहीतरी बाजूला नदी दुसरीकडे आणि पाण्याचं सरोवर सारखं दुसरीकडे, त्याला नालाकृती सरोवर किंवा कुंडल कासार ऑक्सबो लेक त्याला म्हणतात, है ना. आपल्याला असं दिसतंय की नदीच्या मुखाशी असे छोटे असे चॅनल्स दिसतात, त्याला ब्रेडेड चॅनल, गुंफलेले पात्र म्हणतात. दिस आर ऍक्च्युली कॉल्ड ॲज अ डिस्ट्रीब्युटरीज. काय म्हणतात, डिस्ट्रीब्युटरीज आहेत, त्या वितरिका आहेत. ह्या खरं म्हणजे काय आहे, वितरिका आहेत, है ना. तर वितरिकामध्ये गुंफलेले पात्र आपल्याला दिसेल. आणि शेवटी त्रिभुज प्रदेश, डेल्टा आपल्याला दिसेल. क्लिअर, ओके, ठीक आहे. तर हे फक्त नावं लक्षात ठेवा आता, याचे आणि त्याचे कन्फ्युजन नको व्हावं. मग आपण एकेकाला आरामात समजून घेऊया, जे महत्वाचे आहेत ना यातले ते आरामात निवांतपणे समजून घ्या. फक्त बने रहिए, टिके रहिए, पडते रहिए असं नेहमीच म्हणतो मी, है ना. अभ्यासाला तर नेहमीच मी काय करतो, ऑल द बेस्ट.